पॉवर स्टेअरिंग आहे ना कोणी पण चालवतो, पण हातात जीव नसताना साधं स्टेअरिंग चालवायला दम लागतो. तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. आपण आलो 3 वाजता कॉलेजमधून घरी. आता निघालोय रानात, कारण की आपल्याला पेराची बाजरी त्याच्या अगोदर मारायची आपल्याला फनपाळे. रानात आल्याच्या नंतर आहे ना बघितलं तर पावसानं काही एवढी ढेकळं फुटली नव्हती, पण जाऊन त्या फनपाळे आपल्याला एकदाच मारायची. डबल मारले तर हाय एवढी पण ओल जाईल उडून. आणि ना फनपाळे मारायला आलोय आपण मोठा ट्रॅक्टर घेऊन, आणि आपल्याला हाय पॉवर स्टेअरिंगची सवय, आणि ही हाय साथ. 2-3 वेळा झटका बसला, पण जोरात नाही बसला म्हणून बरं झालं, नाही तर ट्रॅक्टरच्या खालीच पडलो असतो आपण. जाऊन त्या सैराज सारखी बॉडी करावं लागते आपल्याला. पण बाकी ना पाऊन तसंच झाला आपला करान फोन. जाऊन द्या म्हटलं चला आता घरी येऊ, सकाळचं उद्या लवकर पेरायला. असं पण आता काय होणार नाही, अंधार पडायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळचं लवकर पेरणीयंत्र जोडून निघालो आपण रानात बाजरी पेरायला. आता पेरलं तर ठीक आहे, नाही तर आता कधी पण पाऊस पडायला लागलाय. आलो बरं का आपण रानात. इथं आल्याच्या नंतर पहिल्यांदा बघितलं कसं काय ओल हाय का नाही, उगवल का नाही. जाऊन द्या म्हटलं आता होईल तसं होईल. फोडली एक पिशवी बाजरीची आणि वतली पेरणी यंत्रात. म्हटलं उगवल्यानंतर तरी कळेल ना नक्की काय झालं. केली बरं का आपण पेरायला सुरुवात. तसं म्हणाय गेलं तर अर्ध रान झालं आपलं पेरून. आपण आहे ना पेरायच्या टायमिंगलाच बोललेलो पाऊस कधी पण पडू शकतो. आपलं फक्त अर्ध रान पेरून झाला आणि पावसानं सुरुवात केली. पडला तर फक्त मोजून 10 मिनिटं, पण तरी पण घेतलं आपण सगळं अख्खं रान पेरून. चला तर भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या राव.